नमस्कार, मी संजीवनी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला तिळगुळाचे लाडू दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला गूळ आपण बारीक करून घेतलेला आहे आणि शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला, साधारण जाडसर असं आपण केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि वेलची पावडर आहे, थोडंसं आपण साजूक तूप घेतलेलं आहे आणि तीळ घेतलेले आहेत, ते आपण आता भाजून घेऊया। आता आपण पॅन गरम करायला ठेवलाय, आता आपण त्याच्या तीळ भाजून घेऊया। साधारण मंद आचेवरच हे तीळ भाजून घ्यायचे। आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकूया। आणि इथे मी गुळाचा पाक करणार नाही आहे, तो आपण गूळ त्याच्यात वरून घालणार आहोत, कारण गुळाचा पाक केला तर लाडू एकदम कडक होतात। त्यासाठी गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे मी। आणि आपण त्याच्यात आपल्याला साधारण गूळ घालूया, बारीक कापून घेतलेला आहे गूळ, सारखा ढवळत राहायचं आहे आपल्याला। साधारण गूळ वितळला पाहिजे, त्याच्यानंतर आपण गॅस बंद करूया। एकदम बारीक गॅसवर, तिळाचा जो गरम पण असतो ना, त्याच्यामध्ये गूळ वितळला पाहिजे, साधारण पूर्ण पण वितळला नाही पाहिजे। साधारण गूळ घातल्यानंतर आपण 2 मिनिटं बारीक गॅसवर चांगला गूळ त्याच्यात मिक्स होईपर्यंत वितळून घेतलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यात वेलची पावडर घालूया। आणि पुन्हा थोडंसं एकजीव करून घेऊया। गूळ असा एकदम त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे। आणि आपण गरम असतानाच त्याचे पटापट लाडू वाळून घेणार आहोत। हे मिश्रण आता आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। हे बघा, गूळ पूर्ण वितळून झालेला आहे। आता आपण हे गरम मिश्रण आहे, त्याच्यामुळे हाताला थोडंसं साजूक तूप लावून घेऊया, ग्रीस करून घेऊया हाताला। गरम गरम आपण पटापट लाडू वाळून घेऊया। आता हे तिळगुळ तयार आहे। आता बघा, मी तुम्हाला दाखवते, अतिशय मऊ आहेत, हे बघा।